वारुवाडी येथील वेताळबाबा मंदिराच्या जवळ एक कातकरी 4-5 गिरडं राहतात. त्याच्यामध्ये सुमारे 17 ते 18 लोक आहेत आणि दरवर्षी जेव्हा मीना नदीला पूर येतो त्यावेळी त्यांच्या वस्तीमध्ये पाणी शिरतं आणि ग्रामपंचायत वारुवाडी असेल किंवा इतर तलाठी ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यांना दरवर्षी सांगतात की बाबा आदल्या दिवशीच त्यांना सूचना दिली जाते. मात्र हे लोक ते घरं सोडायला मागत नाहीत आणि जेव्हा पाणी येतं तेव्हा त्यांच्या वस्तीमध्ये पाणी शिरल्यानंतर ही सर्व यंत्रणा कामाला लागते. आता जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायत वारुवाडीचे कर्मचारी रवी डोंगरे असतील, सरपंच विनायक भुजबळ असतील, तलाठी कार्यालयाचे वारुवाडीचे शुभम बनकर असतील, नारायणगाव तलाठी कार्यालयाचे सागर डोके असतील, वन विभागाचे ज्ञानेश्वर पवार असतील, त्याचबरोबर पोलीस पाटील सुशांत भुजबळ, ही सगळी मंडळी या ठिकाणी येऊन त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना बाहेर काढलेलं आहे. त्याचबरोबर आता त्यांची निवाऱ्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना जे खाण्यापिण्याचं त्यांचं जे साहित्य बुडालेलं आहे त्यांनी जर ते काल काढलं असेल तर काही त्यांचा त्रास नसतं झाला, त्यांचं नुकसान नसतं झालं. मात्र त्यांची आता खाण्यापिण्याची देखील सोय ग्रामपंचायत आणि वारुवाडी ग्रामपंचायत, नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे आणि त्यांना आता योग्य ठिकाणी आसऱ्याला हे पाठवलं जाते. त्याच्यात काही लोक आजारी आहेत तर त्या संदर्भामध्ये PSCचं स्ट्रेचर आणून त्या व्यक्तीला देखील हलवण्याची तयारी आता हे सर्वजण जे मंडळी आहेत कार्यरत या ठिकाणी ते करत आहेत. तिथे राहत होते का तुम्ही? हे हां, कधी आले इकडे घेऊन सामान? तुम्हाला कालच सांगितलं होतं ना तिथं खाली करा म्हणून. ग्रामपंचायतीने सांगितलं होतं ना, ऐकत का नाही तुम्ही लोक? हो नाही, आता 2 लोक राहिली त्या याच्या शेडमध्ये, त्यांना आता जाय आम्ही 2-4 जण काढतो बाहेर जाऊन. आम्हाला आता ते आलता दत्ताचा फोन, ते आले तिकडं. आता ग्रामपंचायत कर्मचारी, माजी सैनिक, आम्ही आलोय, पत्रकार लोक आम्ही सगळी. हो नाही हे काय लगेच. हो हॅलो, कोण आतमध्ये काढतो बाहेर. मेजर जावा, तुम्हाला रात्री सांगितलं होतं ना खाली करा म्हणून. हा तेच ना. पाटील हात धरा, हात धरा. हो, तुमचं सामान नाही ना आत? काय सामान आतच आहे. मंदिरापाशी पण घरी येऊन तरी सांगायचं ना. अरे म्हणजे प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगायचं का? आले ना एवढे. सांगितलं असतं तर आम्ही निघालो असतो. पण ताई, रातचा एवढा पाऊस चाललाय. तुम्हाला दरवर्षी पाणी येतं इथं माहित नाही का? पाटील काय सांगा तुम्ही, हे असे लोकांची जी मानसिकता आहे. वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत चिमनवाडी गावे वाडी आहे. या ठिकाणी आता वडद धरणातून 18,000 क्युसेसनी पाणी विसर्ग चालू आहे. या ठिकाणी ही जे 18 जणांचं हिलम कातकरी समाजाचं कुटुंबीय राहते, भरपूर जण, लहान मुलं. आणि या ठिकाणी आपण पाहता या सगळ्या त्यांच्या झोपड्या आहेत. त्यांना काल वारुवाडी ग्रामपंचायतनी त्यांचे रवी डोंगरे असतील, सरपंच विनायक भाऊ भुजबळ, आणि या ठिकाणी बिबट्याचा पण वावर असल्याने वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक पवार मेजर यांनी पण त्यांना काल तोंडी सूचना दिल्या होत्या की या ठिकाणी आपण थांबू नये आणि पाण्याचा विसर्ग वाढण्याची. सकाळी सुद्धा आम्ही त्यांना फोन केला की 18,000 क्युसेसनी पाणी चालू आहे, तुम्ही बाहेर निघा. त्यांना फोन आल्यानंतर यांनी एक सामान बाहेर का. आता शेवटची व्यक्ती राहिली होती आतमध्ये, आम्ही त्यांना मांडीभर कमरे इतक्या पाण्यात जाऊन त्यांना बाहेर काढले आणि आता सगळं कुटुंब आम्ही सुरक्षित स्थळी
या ठिकाणी आता तात्पुरता जी सोय केली आहे त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. पण या ठिकाणी अजूनही अख्ख्या घरामध्ये कमरे इतकं पाणी आहे, त्यांचं सर्व सामान या ठिकाणी बुडालेलं आहे. पण यांना प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा ही लोक ऐकत नाहीये. सामान आतमध्ये का सगळं राहिला पळालं ते तिकडे पळाले. माणूस नाही ना कोण आता तर तिकडे आहे मांजर, ती दिसली का? मांजराच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी पोलीस पाटील सुशांत भुजबळ, रवी डोंगरे, मेजर ज्ञानेश्वर पवार ही मंडळी सगळेजण आता प्रयत्न करत आहे. पाहूयात. मांजर उचलून आण. नाही, आता बुडायचं नाही ते मांजर. साहेब, आपण बिबटे पकडण्यासाठी जे पिंजरे लावलेले होते, आता जर आपण पाहिली परिस्थिती, तर नदीला दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. पिंजऱ्यांची काय परिस्थिती आता? आमचे मीना नदी किनारी 2 पिंजरे होते. रात्री इतकं कळून नाही आलं, पण पाटलांचा फोन आल्यानंतर ते पिंजरे काढावे लागतील सांगितलं. आणि लगेच आरली सकाळी लवकर येऊन ते पिंजरे आम्ही साईडला करून घेतलेले आहेत. कुठं कुठं लावलेले होते? त्या डोंगरी माळ्याच्या तिकडून एक आणि पुढंच ढवळे माळे तिकडं. अच्छा, तिकडं वरती लावलेले. त्याबरोबर आता तलाठी कार्यालयाचे कर्मचारी शुभम बनकर आणि सागर डोके, त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी रवी डोंगरे आहेत. या ठिकाणी जे आता आपण चिमणवाडी येथील जी कातकरी वस्ती आहे, म्हणजे हे कोणतं देवस्थान आहे? वेताळबाबा देवस्थानच्या तिथे. तर ह्या लोकांना आता त्यांनी रेस्क्यू केलेले आहे सर्वांनी मिळून. त्यामध्ये आपले सुशांत भुजबळ असतील, पोलीस पाटील, ज्ञानेश्वर पवार आपले वन संरक्षक आहेत आपले भागातले. तर तुम्ही या लोकांना आधी सूचना दिल्या होत्या का? आधी सूचना दिल्या होत्या. भुंगी पण काल वाजवली होती, तोंडी पण येऊन त्यांना इथं सांगितलं होतं. आमचे रविदा पण काल ज्यावेळी पाणी आलं त्यावेळी पण त्यांनी इथं येऊन सांगितलं होतं की पाणी येणार आहे, तुम्ही या. पण रात्रीतून त्यांनी काय त्यांची जागा हलवली नाही. आणि त्याच्यामुळं रात्री जो प्रचंड असा पाऊस झाला त्याच्यामुळे पाण्याची पातळी खूप जास्त वाढली. पण त्याच्यामुळे ते पाणी सर्व यांच्या इकडे शिरलं आणि ते तिथंच अडकून त्या लोकांचा आरोप असा आहे की आम्हाला कुणीही सांगितलं नाही, अचानक पाणी आलेलं आहे. नाही, तोंडी पण येऊन सांगितलं. काल 2-3 वेळा भोंगी पण वाजवली, पण ते त्यांनी सतर्क नाही राहिलं, त्याच्या कारणामुळे असं झालं. पाटील, आता किती पाणी सोडलेले? आता 6 वाजता सर 14,000 क्युसेसनी सोडलेलं होतं पाणी. पण आता परत तिथले सिनलकर साहेबांचा परत नारेगाव पोलीस स्टेशन ढेंबरे साहेबांना फोन आला की 18,000 क्युसेसनी पाणी सोडलेलं आहे. आत्ताच या ठिकाणी वारुवाडीत कमरे इतकं पाणी आहे. आता सगळं आदिवासी की कातकरी कुटुंब या ठिकाणी बाहेर काढले. यांना तात्पुरती इमरनाथ यांच्या शेडमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली. नारायणगाव पोलीस कर्मचारी आहेत या ठिकाणी. व नारायणगाव वारुवाडी विभागातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक सर्व शाळांना आता अचानक तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. व त्यांचा जो पोषण आहार आलेला आहे तो या ठिकाणच्या कुटुंबाला आपण देण्याची व्यवस्था नारायणगाव पोलीस सपांगे साहेब, पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्कल मॅडम, गर्जे मॅडम, लांडे मॅडम, तलाठी वारुवाडी या पण या ठिकाणी आलेले आहेत. यांच्यामार्फत आपण त्यांना सर्व त्यांचं खाण्याचं साहित्य सगळं त्यांच्या घरामध्ये बुडवलेलं आहे. त्यांना आता एकदम कुटुंब उघड्यावर आलेले आहे. सगळे टोटल 18 माणसं आहेत, लहान मुलं धरून 29 कुटुंब आहे. सर्वांची खाण्याची पिण्याची व्यवस्था या ठिकाणी आता आपण नारायणगाव तलाठी ऑफिस, नारायणगाव पोलीस स्टेशन, वारुवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने व गृहराप सबनीस यांच्या शाळेतला पोषण आहार या ठिकाणी आणून या आपण कुटुंबाला आता तात्पुरती सोबत व्यवस्था करणार आहोत. सामान जे लागतं ते आता घ्या, परत थोड्या वेळाने पोरं पाठवून ते बाकीचे सामान तिकडे घ्या. हो आजी, ऐका ना. अरे भात बीत घ्यायला ना, हे घ्यायला पिंपण ते सगळं घ्यायला लाव. चला पाटील.